हॅलो फ्रेंड्स, आज आपण 11th स्टँडर्डचा जो दुसरा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता त्याचा आज दुसरं लेक्चर आपण आज पाहणार आहोत. चॅप्टर आपला आहे मॅथमॅटिकल मेथड्स. ह्याचं फर्स्ट लेक्चर ऑलरेडी आपलं झालेलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप्स बघितले होते, स्केलर क्वांटिटीज अँड व्हेक्टर क्वांटिटीज. द क्वांटिटीज विच आर कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड or numerical value are known as scalar quantities like mass, time, speed, and the quantities which are completely described by their magnitude and direction are known as vector quantities. म्हणजे ज्या क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज आहे अशा क्वांटिटीला आपण म्हणतो व्हेक्टर क्वांटिटीज. लाईक फोर्स, ॲक्सेलरेशन, लिनियर मोमेंटम, दीज आर द व्हेक्टर क्वांटिटीज. हे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे. नंतर आपण व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन सुद्धा बघितलं होतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ए व्हेक्टर. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हेक्टर ऑपरेशन्स. व्हेक्टर ऑपरेशन्स म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ व्हेक्टर, सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर, मल्टिप्लिकेशन ऑफ टू व्हेक्टर्स. ओके, सध्या तरी आपण पहिल्यांदा बघूया ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स. म्हणजे दोन व्हेक्टरची आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे. आता दोन व्हेक्टरची ॲडिशन करण्याची गरज तुम्हाला कधी असते, ज्यावेळी एखाद्या बॉडीवरती सायमल्टेनियसली दोन व्हेक्टर ॲक्ट होतात. समजा तुम्ही एक बॉडी घेतली आणि त्या बॉडीवरती एकाच वेळी, सपोज आपण ही बॉडी घेऊया आणि ह्या बॉडीवरती एकाच वेळी दोन व्हेक्टर ॲक्ट झाले. म्हणजे दोन व्हेक्टर आपण फॉर एक्झाम्पल फोर्स घेऊ शकतो, डिस्प्लेसमेंट घेऊ शकतो, ओके, किंवा ॲक्सलरेशन घेऊ शकतो. तर त्या दोन व्हेक्टरचा नेट इफेक्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, तर व्हेक्टर ऑपरेशन म्हणजे दोन व्हेक्टरची काय करतो, आपण ॲडिशन करतो. ओके, आता ॲडिशन तीन प्रकारे आपण करू शकतो किंवा ह्याच्यात तीन केसेस आहेत. पहिली केस आपण सांगू शकतो व्हेन टू व्हेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन, ही पहिली केस. दुसरी केस, टू व्हेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. अँड थर्ड केस, two vectors are in different direction. डिफरंट डायरेक्शन म्हणजे नॉट इन सेम डायरेक्शन. म्हणजे दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या दिलेल्या बॉडीवरती सेम डायरेक्शनला दोन फोर्स ॲक्ट होतात, तर त्यावेळी त्या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची. एकाच बॉडीवरती ॲक्ट होणारे दोन्ही वेक्टर कशात, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक फोर्स ह्या डायरेक्शनला, एक फोर्स ह्या डायरेक्शनला, टू फोर्सेस आर अँटी पॅरलल. त्यावेळी त्या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची. आणि नंतर टू वेक्टर्स आर इन डिफरंट डायरेक्शन, म्हणजे त्या बॉडीवरती एक फोर्स ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतो आणि एक फोर्स ह्या डायरेक्शनला. म्हणजे नॉट इन सेम डायरेक्शन, नॉट इन अपोजिट डायरेक्शन, दॅट इज इन एनी डायरेक्शन ऑर डिफरंट डायरेक्शन. त्यावेळी त्या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची. ओके, व्हेक्टर ॲडिशनसाठी पहिली कंडिशन तुम्हाला समजलं पाहिजे, कमीत कमी त्या बॉडीवरती किती फोर्स ॲक्ट झाले पाहिजेत किंवा कमीत कमी किती व्हेक्टर पाहिजेत, दोन व्हेक्टर पाहिजेत ऑन ए सिंगल बॉडी. ओके, म्हणजे मोर दॅन वन व्हेक्टर, व्हेन आपण काय म्हणू शकतो, व्हेन मोर दॅन वन व्हेक्टर ॲक्ट्स ऑन ए सेम बॉडी, त्यावेळी आपण जे ऑपरेशन करतो त्याला आपण काय म्हणतो, ॲडिशन ऑफ व्हेक्टर. समजलं. आता या तिन्ही केसेस आपण सेपरेटली डिस्कस करूया. पहिली केस समजली, टू व्हेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन. व्हेन टू व्हेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन. बघा, फॉर एक्झाम्पल दिस इज द पी बार ऑफ 3 युनिट and this is the q bar, सेकंड वेक्टर ऑफ 4 युनिट. हे ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. ह्या वेक्टरची जी लेंथ आहे ती म्हणजे त्या वेक्टरची काय असते, मॅग्निट्यूड, आणि हा ॲरो काय इंडिकेट्स करतो, तर त्या वेक्टरची डायरेक्शन. दीज आर द टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन. मग ह्यांच्यापासून ह्या दोघांची आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. आणि जे आपल्याला सम मिळेल, तर सम किती मिळेल आपल्याला माहिती, दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील तर आपण सिम्पली काय करतो, ॲडिशन करतो. म्हणजे आपल्याला सम मिळेल त्या समची किंवा जो आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर जो तिसरा वेक्टर मिळेल
त्या वेक्टरला आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे हे अँसर आहे आपलं. ओके, त्याची मॅग्निट्यूड किती असेल तर 3 + 4 दॅट इज 7 युनिट. ह्यालाच आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे दोन वेक्टरची ॲडिशन केल्यानंतर जी काही तुम्हाला सम मिळेल त्या समला तुम्ही काय म्हणता, रिझल्टंट. त्यामुळे रिझल्टंट वेक्टर हा कन्सेप्ट जरा समजून घ्या. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, दोन वेक्टरची ॲडिशन केल्यानंतर जो वेक्टर तुम्हाला मिळतो त्या वेक्टरला आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर. ओके, म्हणजे रूल आपण तयार केला. वेन टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन वी सिम्पली ॲड देम. त्या दोन वेक्टरची काय करायची, ॲडिशन करायची, त्यांच्या मॅग्निट्यूडची ॲडिशन करायची. दॅट इज 3 युनिट + 4 युनिट 7 युनिट. मग ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काय असणार आहे तर सेम ॲज दॅट ऑफ बोथ वेक्टर्स. ह्या दोन्ही वेक्टरची जी डायरेक्शन असेल तीच ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन असणार आहे. ओके, आता पुढचा सेकंड केस. वेन टू वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. मग सिम्पली आपण काय करूया, हा जो पहिला वेक्टर आहे ह्याची डायरेक्शन आपण चेंज करू. ओके, आता तुम्हाला दिसत की दोन्ही वेक्टर कशा आहेत, अँटी पॅरलल म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. आता ह्या दोघांचे आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन. कारण आपल्याला माहिती आहे दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर आपण त्याचं काय करतो, सबट्रॅक्शन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मला समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा ही बॉडी आहे, ह्या बॉडीवरती तुम्ही ह्या डायरेक्शनला किती फोर्स अप्लाय केला, 3 न्यूटन, आणि ह्याच डायरेक्शनला तुम्ही फोर्स अप्लाय केला 4 न्यूटन. तर ह्या बॉडीवरती नेट फोर्स किती आहे तुम्ही इझिली सांगणार, 7 न्यूटन. कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि दोन्ही फोर्स सेम डायरेक्शनला आहेत. त्यामुळे जर तुम्ही सिम्पली काय केली, दोन्ही फोर्सच्या मॅग्निट्यूडची काय केली, ॲडिशन केली. पण जर मी काय केलं, चेंज केला, ह्या डायरेक्शनला 4 न्यूटन आणि अपोजिट डायरेक्शनला 3 न्यूटन, तर मला सांगा नेट फोर्स ह्या बॉडीवरती किती आहे. तर तुम्ही इझिली सांगाल की 1 न्यूटन अँड इन दिस डायरेक्शन. ओके, तो 1 न्यूटन जो आहे त्याला आपण म्हणतो रिझल्टंट फोर्स किंवा रिझल्टंट वेक्टर. म्हणजे आपण रूल काय तयार केला, जर दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर आपण सिम्पली त्यांचं काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार. ओके, आणि त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असणार आहे तर 4 युनिट - 3 युनिट दॅट इज 1 युनिट. आणि डायरेक्शन काय असणार आहे, सेम ॲज दॅट ऑफ ग्रेटर वेक्टर. जो वेक्टर मोठा असेल त्याची डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरला मिळणार, दॅट इज दिस डायरेक्शन. आणि मॅग्निट्यूड किती असेल, 1 युनिट. So this is the resultant vector having magnitude 1 unit. ओके, ह्या पहिल्या दोन केसेस आपण बघितल्या. आता रिझल्टंट व्हेक्टर ज्यांना समजलेलं नाही त्यांनी पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या की रिझल्टंट व्हेक्टर म्हणजे काय. सपोज तुम्हाला एक ब्लॉक दिला आणि ह्या ब्लॉकचं मास आहे 2 kg. ओके, आणि ह्या ब्लॉकवरती आपण दोन फोर्सेस अप्लाय केले, 3 न्यूटन अँड 5 न्यूटन. आणि तुम्हाला काय विचारलं, ह्या ब्लॉकमध्ये प्रोड्यूस होणारं ॲक्सलरेशन फाइंड आउट करा. तर वी नो दॅट F इज इक्वल टू ma. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू F/m. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन बोथ आर सेम. ओके, आता इथं फोर्स किती घ्यायचा, कारण ह्या बॉडीवरती किती फोर्स ॲक्ट झाले, 2 फोर्स ॲक्ट झाले, 3 न्यूटन आणि 5 न्यूटन. मग इथं फोर्सची व्हॅल्यू आपण किती घेणार, इथं आपण घेणार नेट फोर्स. नेट फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स. ओके, ह्या दोघांचा नेट फोर्स आपण फाइंड आउट करणार. आताच आपण बघितलं हे दोन्ही फोर्स कशात सेम डायरेक्शनला, दोन्ही व्हेक्टर कशात सेम डायरेक्शनला. सो नेट फोर्स किती असणार आहे, 5 + 3 दॅट इज 8 न्यूटन. सो वी गेट A बार इज इक्वल टू, आपण पहिल्यांदा फक्त मॅग्निट्यूड काढू. सो A इज इक्वल टू 8 अपॉन मास किती आहे तर 2. सो वी गेट ॲक्सलरेशन 8/2 दॅट इज 4 मीटर/सेकंड स्क्वेअर. दिस इज द ॲक्सलरेशन प्रोड्युस्ड इन दिस ब्लॉक. आणि त्या ॲक्सलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे, तर जी डायरेक्शन नेट फोर्सची असेल तीच ॲक्सलरेशनची असणार आहे. सो नेट फोर्सची डायरेक्शन पण सेमच असणार आहे ह्या डायरेक्शनला, ह्या दोन्ही फोर्सेसच्या सेम डायरेक्शनला. सो ॲक्सलरेशन ऑल्सो इन दिस डायरेक्शन. मग ह्या ठिकाणी तुम्ही जे 8 न्यूटन हे जे शोधून काढलं त्यालाच तुम्ही काय म्हणता, नेट फोर्स ऑर रिझल्टंट फोर्स. आता हाच फोर्स मी जर ह्या डायरेक्शनला ॲक्ट केला 3 न्यूटन, आता नेट फोर्स किती होईल, दोन्ही फोर्स कशा आले, अपोजिट डायरेक्शनला. सो नेट फोर्स इज 5 - 3 दॅट इज 2. आणि ॲक्सलरेशन किती येणार मग
1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्या ॲक्सिलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे, तर जी डायरेक्शन नेट फोर्सची असेल तीच ॲक्सिलरेशनची. आता नेट फोर्सची कशी असेल, दोन फोर्स अपोजिटला असतील तर जो ग्रेटर फोर्स आहे, जो मोठा व्हेक्टर आहे किंवा जो मोठा फोर्स आहे त्याच्या डायरेक्शनला म्हणजे इन द सेम डायरेक्शन ऑफ 5 न्यूटन, तर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन हीच असणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही इथं काय केलं, ॲक्सिलरेशनची मॅग्निट्यूड सुद्धा फाइंड आउट केली आणि डायरेक्शन सुद्धा फाइंड आउट केली. त्यामुळे नेट फोर्स किंवा रिझल्टंट व्हेक्टर समजून घ्या. दोन व्हेक्टरची ॲडिशन केल्यानंतर जो व्हेक्टर तुम्हाला मिळतो, जी तुम्हाला सम मिळते, त्याला तुम्ही काय म्हणता, रिझल्टंट. ओके, ते तुमचा आन्सर असणार आहे. आता पहिल्या दोन केसेस तर आपल्या झाल्या. आता तिसरी महत्वाची केस, वेन टू व्हेक्टर्स आर इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे दोन वेक्टर कसे असतील, डिफरंट डायरेक्शनला, म्हणजे नॉट इन सेम डायरेक्शन, नॉट इन अपोजिट डायरेक्शन. ओके, आता हे जरा डिटेलमध्ये आपण बघूया. सपोज दिस इज फर्स्ट वेक्टर ए बार, दिस इज सेकंड वेक्टर बी बार. दीज टू वेक्टर्स ऍक्ट ऑन ए सिंगल बॉडी. ही कंडिशन महत्वाची. हे दोन्ही वेक्टर एकाच बॉडीवरती ऍक्ट होत आहेत. ह्या दोघांपासून तुम्हाला काय काढायचं आहे, रिझल्टंट काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला दोघांची तर काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल आणि तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, सम. म्हणजे तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायला लागेल. पण आता इथं दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला तर नाहीत, त्यामुळे तुम्ही पहिल्या रूलप्रमाणे डायरेक्ट तुम्ही दोघांची मॅग्निट्यूड ॲड करू शकत नाही. दोन्ही वेक्टर इथं ए बार आणि बी बार अपोजिटला पण नाहीत, त्यामुळे दोघांची मॅग्निट्यूड तुम्ही सबट्रॅक्ट करू शकत नाही. तर अशा वेळी दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची, ज्यावेळी त्यांच्या डायरेक्शन कशा असतील, डिफरंट असतील, नॉट इन सेम, नॉट इन अपोजिट. तर अशा केसमध्ये आपण ॲडिशन करण्यासाठी काय यूज करतो, तर ट्रायंगल लॉ. वी यूज ट्रायंगल लॉ. ओके, आता आपण बघूया की ट्रायंगल लॉनं ॲडिशन कशी करायची. हा जो व्हेक्टर आहे हा त्या पहिल्या व्हेक्टरचा काय झाला, स्टार्टिंग पॉईंट, आणि हा काय झाला, एंडिंग पॉईंट. ओके, जो हा ॲरो हेड आहे त्याला आपण काय म्हणतो, एंडिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटला आणखी एक नाव आहे टेल आणि एंडिंग पॉईंटला नाव आहे हेड. तर अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ आपण काय करणार, ह्या दोघांची ॲडिशन करणार. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितले, हा वेक्टर मी पॅरलल कुठेही शिफ्ट करू शकतो. ओके, पॅरलल शिफ्ट कसा करायचा, तर हे जी मॅग्निट्यूड आहे तीच ठेवायची, डायरेक्शन सुद्धा आहे तीच ठेवायची, ह्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. हा वेक्टर पॅरलल शिफ्ट करण्यासाठी आपल्याला परमिशन असते. सो मी काय करणार, फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ड्रॉ करणार अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. सो दिस इज ए बार. बघा सेम आहे, दिस इज ए बार. आणि ए बारची काय झाली टेल आणि ए बारची काय झाला हेड. आता दुसरा वेक्टर कसा ड्रॉ करायचा, तर दुसरा वेक्टर ड्रॉ करताना एक कंडिशन लक्षात ठेवायची की पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्या वेक्टरचा टेल काय करायचा, मॅच करायचा. दिस इज द टेल ऑफ सेकंड वेक्टर अँड दिस इज द हेड ऑफ सेकंड वेक्टर. समजलं, काय करायचं, पहिल्या वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल काय करायचा, मॅच करायचा किंवा कोइन्साइड करायचा. किंवा आपण असं म्हणूया की पहिल्या वेक्टरच्या एंडिंग पॉईंट पासून दुसरा वेक्टर स्टार्ट करायचा किंवा पहिल्या वेक्टरच्या एंडिंग पॉईंटला दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आला पाहिजे. कसंही तुम्ही लक्षात ठेवायचं. सो दिस इज ए बार ॲज इट इज, आणि हा बी बार मी असा शिफ्ट करणार की जेणेकरून बी बारचा टेल ए बारच्या हेडला मॅच झाला पाहिजे. सो दिस इज बी बार. बघा ॲज इट इज आपण इथं शिफ्ट केला. हे झाला ए बार आणि बी बार. आता आपल्याला काय पाहिजे, हे दोघांची सम म्हणजे काय पाहिजे, रिझल्टंट व्हेक्टर. आता रिझल्टंट व्हेक्टर कसा ड्रॉ करायचा, ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. रिझल्टंट व्हेक्टर ड्रॉ करताना बऱ्याच जणांची चूक होते. रिझल्टंट व्हेक्टर आपण कसा ड्रॉ करणार, तर पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंट पासून दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पर्यंत किंवा पहिल्या वेक्टरच्या टेल पासून दुसऱ्या वेक्टरच्या हेड पर्यंत. सो दिस इज द डायरेक्शन of resultant vector r bar which is equal to a bar plus b bar. लक्षात ठेवा, फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ड्रॉ केला,
पहिल्याच्या एंडिंगपासून दुसरा स्टार्ट केला आणि पहिल्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून दुसऱ्याच्या एंडिंग पॉईंटपर्यंत रिझल्टंट वेक्टर ड्रॉ केला. सो वी गेट आन्सर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ह्याचा अर्थ काय होतो, हे दोन्ही व्हेक्टर जर एकाच पॉईंटवरती ॲक्ट होत असतील, मीन्स फॉर एक्झाम्पल दिस इज द पॉईंट कॉल्ड एज ए ओ, ह्याच्यावरती पहिला वेक्टर ॲक्ट झाला ए बार, ह्याच पॉईंटवरती दुसरा वेक्टर ॲक्ट झाला कुठला, बी बार. ओके, ए बार अँड बी बार. तर ए बार अँड दिस इज द बी बार. तर ह्या दोघांचा रिझल्टन असा येणार, दिस इज द रिझल्ट, दिस इज द आर बार. ओके, ह्याचा अर्थ असा होतो. आणि ह्या रिझल्टन वेक्टरची सुद्धा काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे आणि रिझल्टन वेक्टरची डायरेक्शन सुद्धा असणार आहे, जी नंतर आपण बाय युझिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम नंतर बघणार आहे, फाइंड आउट करणार आहे. सध्या तरी तुम्ही फक्त रिझल्टन वेक्टर कसा फाइंड आउट करायचा हे बघून घेऊया. आता हे अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ, मी तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार आणि दिस इज द सेकंड वेक्टर बी बार. आणि हे दोन्ही वेक्टर एकाच बॉडीवरती ॲक्ट होतात, तर आपल्याला काय करायचे, दोघांची सम करायचे. सो आपल्या नियमाप्रमाणे ड्रॉ फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ए बार. सो दिस इज द ए बार. ह्या ए बारच्या हेडपासून म्हणजे एंडिंग पॉईंटपासून दुसरा वेक्टर स्टार्ट करायचा, म्हणजे पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल मॅच झाला पाहिजे. आणि ॲज इट इज हा आपण इथं शिफ्ट केला. सो दिस इज द बी बार. And from tail of the first vector to head of the second vector we draw a resultant, that is r bar is equal to a bar plus b bar. So this is the triangle law. आता हे लक्षात ठेवण्याची आणखी एक पद्धत आहे. तुम्ही जर बघितलं, जे दोन वेक्टर तुम्ही ऍड केले ए बार आणि बी बार, त्यांची ऑर्डर सेम आहे बघा, ए बार अँड बी बार. पण आर बार असा आहे का, नाही. तर आर बारची ऑर्डर कशी आहे, अपोजिट आहे. मग जो अपोजिट ऑर्डरमध्ये असतो तोच कोण असतो, रिझल्टंट. फॉर एक्झाम्पल दिस इज पी बार, दिस इज क्यू बार. ॲड करा. पी बार क्यू बार आणि पहिल्याच्या स्टार्टिंगपासून दुसऱ्याच्या एंडिंगपर्यंत जो आहे असा, दिस इज आर बार. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, पी बार अँड क्यू बार हॅव्हिंग सेम ऑर्डर, बट आर बार नॉट इन दिस ऑर्डर, आर बार इज इन दिस ऑर्डर, दॅट इज अपोजिट ऑर्डर. जो अपोजिट ऑर्डरमध्ये असतो तो नेहमी कोण असतो, रिझल्टंट असतो. ओके, तुम्हाला आणखी जर आपण एक इथे एक्झाम्पल घेतलं, आपण 3 वेक्टर घेतले, ए बार, बी बार अँड सी बार. ओके, आणि तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन की ह्यातला रिझल्टंट वेक्टर कुठला आहे, तर तुम्ही काय सांगणार, जो अपोजिट ऑर्डरमध्ये आहे तो रिझल्टंट वेक्टर आहे. तर तुम्हाला काय समजतं, ए बार अँड बी बार दोघांचे ऑर्डर कसे सेम आहे, पण रिझल्ट वेक्टर असा आहे का सेम ऑर्डरमध्ये, नाही. तर रिझल्ट वेक्टर उलटा आहे. त्यामुळे सी बार इथं कोण झाला, रिझल्टंट. म्हणजे ह्या दोघांची सम केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळालं, सी बार, दॅट इज ए बार प्लस बी बार. किंवा तुम्हाला आणखी जर एक्झाम्पल आपण एक दिलं, ए बार, बी बार अँड सी बार. तर तुम्हाला काय समजलं इथं की तिन्ही वेक्टरची ऑर्डर कशी आहे, सेम आहे बघा, ए बार, बी बार अँड सी बार, ए बार, बी बार, सी बार. म्हणजे ज्यावेळी तिन्ही इथं कुठलाही वेक्टर अपोजिट ऑर्डरमध्ये नाही किंवा अपोजिट मॅनरमध्ये नाही. जो अपोजिट ऑर्डरमध्ये असतो तो रिझल्टंट असतो. पण इथं तिन्ही वेक्टरची ऑर्डर जर सेम असेल तर ह्या तिघांचा रिझल्टंट किती येणार, तर 0 येणार. सो इन दिस केस वी कॅन से दॅट आर बार इज इक्वल टू 0. ओके, दिस इज द व्हेक्टर ॲडिशन बाय युझिंग ट्रायंगल लॉ. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. पुढचा पॉईंट आहे, व्हेक्टर ॲडिशन ओबेज 2 लॉज. वन इज कम्युटेटिव्ह लॉ अँड सेकंड इज ए असोसिएटिव्ह लॉ. आताच आपण 2 मिनिटापूर्वी बघितलं की व्हेक्टर ॲडिशन बाय ट्रायंगल लॉ. ओके, आता ही जी व्हेक्टर ॲडिशन आहे ती 2 लॉ ओबे करते.
कुठले दोन लॉ उभे करते, तर एक आहे कम्युटेटिव्ह लॉ आणि एक आहे असोसिएटिव्ह लॉ. तर पहिल्यांदा आपण बघूया की व्हेक्टर ॲडिशन कम्युटेटिव्ह लॉ ओबे करते, फॉलो करते, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ह्याचं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला सिम्पल जर मी एक्झाम्पल दिलं की 2+3 इज इक्वल टू 3+2, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण 2+3 किती आहे 5 आणि 3+2 सुद्धा किती आहे 5. सो 5 इज इक्वल टू 5. हे दोन्ही रिझल्ट काय आले सेम आले. म्हणजे इथं 2 आणि 3ची तुम्ही ॲडिशन केली तर ती कुठल्या ऑर्डरमध्ये केली हे मॅटर करत नाही. म्हणजे 2 मध्ये 3 ॲड करा किंवा 3 मध्ये 2 ॲड करा, तुम्हाला आन्सर एकच मिळणार आहे, दॅट इज 5. सेम हेच व्हेक्टरसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जर तुम्हाला मी 2 व्हेक्टर दिले ए बार अँड बी बार विच ॲक्ट्स ऑन द सेम बॉडी अँड these two vectors not in same direction, that is these two vectors are in different directions. तर ते ए बार आणि बी बारची मी ॲडिशन करून काय फाइंड आउट करणार, आर बार म्हणजे रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करणार. ते आपण आता बघितलं होतं. मग मी जर ए बार मध्ये बी बार ॲड केला, ए बार प्लस बी बार, तर मला काय मिळणार आर बार. ओके. पण नंतर मी जर असं केलं की बी बार मध्ये जर ए बार ॲड केला तरी सुद्धा मला जो आर बार जो मिळेल तो पहिल्यासारखा सेमच असणार आहे. ओके. थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर आपण डिटेलमध्ये बघूया, समजते का बघा. म्हणजे हे जे आता तुम्हाला मी जे लिहिलं इथं 2+3 म्हणजेच 3+2 हे दोन्ही सेम आहे. हेच आपण सेम व्हेक्टरसाठी ॲप्लिकेबल करू शकतो. मग कसं ॲप्लिकेबल करू शकतो, वेन वी ॲड ए बार प्लस बी बार दिस इज सेम ॲज दॅट ऑफ बी बार प्लस ए बार. म्हणजे व्हेक्टरमध्ये सुद्धा ऑर्डर मॅटर करत नाही. म्हणजे ए बारमध्ये बी बार ॲड करा किंवा बी बार मध्ये ए बार ॲड करा, दोन्ही केसमध्ये जो रिझल्टंट वेक्टर जी सम मिळणार आहे ती सेम असणार आहे. एक्झाम्पल पहिल्यानंतर तुम्हाला समजेल. सपोज आपल्याजवळ 2 वेक्टर आहेत, एक वेक्टर आहे ए बार आणि हा वेक्टर आहे बी बार. हे दोन्ही वेक्टर एकाच बॉडीवरती ॲक्ट होतात. पहिल्यांदा आपण कुठलं ऑपरेशन करूया, ए बार प्लस बी बार बाय युझिंग ट्रायंगल लॉ. आत्ताच आपण बघितलं ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो बघा, फर्स्ट वेक्टर ॲज इट इज, पहिल्याच्या हेडला दुसऱ्याची टेल काय करायची, मॅच करायची, दॅट इज बी बार. आणि पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत एक वेक्टर ड्रॉ करायचा, त्या वेक्टरलाच आपण म्हणतो आर बार, विच इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ ए बार प्लस बी बार. दिस इज द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर अँड दिस लेंथ गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. ओके. आता आपण हेच ऑपरेशन कसं करूया, बी बार प्लस ए बार, म्हणजे पहिल्यांदा कुठला वेक्टर घेतला पाहिजे, बी बार. सो दिस इज द बी बार. ओके. दिस इज द बी बार. दिस इज द बी बार. आता हे बी बारच्या एंडिंग पासून आपण ए बार स्टार्ट करायचा. सो ए बार ॲज इट इज इथं आपण ठेवूया असा, दिस इज ए बार. आणि पहिल्याच्या स्टार्टिंग पासून दुसऱ्याच्या एंडिंग पर्यंत आपण काय ड्रॉ करणार, दिस इज द रिझल्टंट विच इज बी बार प्लस ए बार. मग तुम्ही जर केअरफुली बघितलं, ह्या आर बारची डायरेक्शन आणि ह्या आर बारची डायरेक्शन सेम आहे आणि ह्या दोन्ही आर बारची मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे, म्हणजे दोन्ही वेक्टरची लेंथ सुद्धा सेम आहे. मग तुम्ही एक्झॅक्टली जर तुम्ही स्केल घेऊन जर हे कॅल्क्युलेशन केलं तर हे दोन्ही आर बार काय होणार, सेमच असणार आहेत. लक्षात येते. म्हणजे आपण काय सांगू शकतो, ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार, दॅट इज व्हेक्टर ॲडिशन ओबेज कम्युटेटिव्ह लॉ, दॅट इज रिझल्टंट ऑफ द व्हेक्टर्स रिमेन द सेम इन वट एव्हर ऑर्डर दे मे बी ॲडेड. तुम्ही कुठल्याही ऑर्डरनं दोन्ही वेक्टरची ॲडिशन करा, त्यांचा रिझल्टंट सेमच येणार सोप्या भाषेमध्ये. ओके. आता पुढे बघूया आपण, व्हेक्टर ॲडिशन ओबेज असोसिएटिव्ह लॉ. व्हेक्टर ॲडिशन ओबेज असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, रिझल्टंट ऑफ व्हेक्टर्स रिमेन सेम इन वट एव्हर ग्रुपिंग, एक शब्द आपण चेंज करणार, वट एव्हर ग्रुपिंग दे मे बी ॲडेड. सिमिलर आहे, मागासारखंच आहे थोडंफार. बघा आपण 3 वेक्टर घेणार इथं, ए बार प्लस बी बार, आणि ह्या दोघांच्या रिझल्टंटमध्ये आपण कुठला वेक्टर ॲड करणार, सी बार. And this is same as that of
पहिल्यांदा आपण काय करणार, ए बार, आणि ह्या ए बारमध्ये आपण बी बार आणि सी बारचा रिझल्टंट ॲड करणार आणि ह्या दोघांचा रिझल्टंट सेम येणार. हाच लॉ आपल्याला हे सांगतो. हा लॉ आपल्याला हे सांगतो, काय सांगतो, की रिझल्टंट ऑफ व्हेक्टर्स रिमेन्स सेम इन वट एव्हर ग्रुपिंग दे मे बी ॲडेड. वट एव्हर ग्रुपिंग म्हणजे 3 वेक्टर आहेत. या 3 वेक्टरमध्ये तुम्ही काय केलं, पहिल्या 2 वेक्टरची ॲडिशन केली आणि त्या दोघांचा जो रिझल्टंट मिळेल त्याच्यामध्ये सी बार म्हणजे थर्ड वेक्टर ॲड केला. आणि सेकंड केसमध्ये काय केलं तुम्ही, बी बार आणि सी बारची ॲडिशन करून म्हणजे बी बार आणि सी बारचा ग्रुप केला आणि त्यांच्या रिझल्टंटमध्ये ए बार ॲड केला. पहिल्या केसमध्ये कोणाचा ग्रुप केला होता, ए बार आणि बी बारचा. दुसऱ्या केसमध्ये कोणाचा ग्रुप केला होता, बी बार आणि सी बारचा. पण त्या ग्रुपिंगवरती रिझल्टंट व्हेक्टर डिपेंड नाही म्हणजे दोन्ही केसमध्ये रिझल्टंट सेम येतो. फॉर एक्झाम्पल आपण 3 वेक्टर इथे घेतले पाहिजेत. सपोज दिस इज ए बार, दिस इज बी बार अँड दिस इज सी बार. हे 3 वेक्टर घेतले. हे तिन्ही वेक्टर एकाच बॉडीवरती ऍक्ट होतात. पहिलं ऑपरेशन आपण करूया. पहिल्यांदा काय करणार आपण, ए बार प्लस बी बार आणि ह्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करूया. सो दिस इज ए बार ॲज इट इज. ए बारच्या एंडिंग पासून बी बार आणि ह्या दोघांचा रिझल्टंट कसा असणार आहे, पहिल्याच्या स्टार्टिंग पासून दुसऱ्याच्या एंडिंग पर्यंत. सो दिस इज रिझल्टंट वेक्टर ए बार प्लस बी बार. ह्या रिझल्टंटला मी म्हणतो R1. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या रिझल्टंटमध्ये म्हणजे ए बार प्लस बी बारमध्ये सी बार ॲड करायचा. मग सी बार कुठून ड्रॉ करणार, तर ह्या रिझल्टंटच्या म्हणजे ह्या समच्या एंडिंगपासून. कारण आपला रूल तेच सांगतो की पहिल्या वेक्टरच्या एंडिंगपासून दुसरा वेक्टर स्टार्ट करायचा. म्हणजेच पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्या वेक्टरची टेल मॅच झाली पाहिजे. म्हणजे ह्या आर बारच्या हेडपासून आपण सी बार ड्रॉ करायचा. सो दिस इज द सी बार, पॅरलल शिफ्टिंग. सो दिस इज द सी बार. आता ह्या R1 मध्ये हा सी बार ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड रिझल्टंट मिळेल आणि तो रिझल्टंट कसा असणार आहे, आर बारच्या स्टार्टिंगपासून सी बारच्या एंडिंगपर्यंत. म्हणजे आर बारच्या टेलपासून सी बारच्या हेडपर्यंत. सो दिस इज द रिझल्टंट. आणि हा रिझल्टंट किती असणार आहे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. दिस इज द ॲडिशन ऑफ 3 वेक्टर्स. समजलं का बघा. हे झालं पहिल्या ग्रुपची ॲडिशन, म्हणजे ए बार प्लस बी बार मध्ये सी बार ॲड केला. आता सेकंड केस काय करायची, बी बार प्लस सी बार मध्ये ए बार ॲड करायचा. म्हणजे इथं ग्रुपिंग आपण काय केलं, चेंज केलं. ओके. सो वी ड्रॉ ए बार ॲज इट इज. सो दिस इज ए बार. ओके. नंतर बी बार. कोणाची ॲडिशन करायची आपल्याला, बी बार आणि सी बारची. सो सी बार सो ड्रॉ केला पाहिजे. दिस इज द सी बार. ॲडिशन कोणाची करायची, पहिल्यांदा ग्रुप कुठला घ्यायचा, बी बार प्लस सी बार. सो बी बार प्लस सी बार. बी बारच्या एंडिंग पासून सी बार ड्रॉ केला आणि बी बारच्या स्टार्टिंग पासून सी बारच्या एंडिंग पर्यंत जो असणार आहे तो तुमचा कोण झाला, रिझल्टंट. ह्या रिझल्टंटला मी नाव देतो R2 बार. हा किती असणार आहे, बी बार प्लस सी बार. आता ह्या बी बार प्लस सी बार मध्ये म्हणजेच R2 मध्ये तुम्ही काय ऍड करणार, ए बार. सो दिस इज द ए बार. मग ह्या दोघांचा रिझल्टंट काय असणार आहे, पहिल्याच्या स्टार्टिंग पासून R2च्या एंडिंग पर्यंत. रिझल्टंट करण्याची आपल्याला पद्धत माहिती आहे. ओके. सो दिस इज द फायनल रिझल्टंट आर बार. दॅट इज ए बार प्लस बी बार प्लस सी बार. तुम्ही जर इथं मॅच केलं तर हा रिझल्ट आणि हा रिझल्टंट दोन्ही रिझल्टंट काय सेम आहेत. मग दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे, तर तुम्ही ग्रुपिंग इथं चेंज केलं. ग्रुपिंग चेंज केलं पण रिझल्टंट चेंज झाला का, नाही चेंज झाला. तर ह्या दोन्ही रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सुद्धा सेम आहे. लक्षात येते का बघा. आता ह्या डायग्राममध्ये मी हा रिझल्टंट इथं जर मी ड्रॉ केला, R1 हा R2 आहे, तसं R1 आपल्याला असं मिळेल. सो दिस इज द R1. आणि R1 कोण आहे इथं, ए बार प्लस बी बार. ओके. सो दिस इज द असोसिएटिव्ह लॉ. आणि व्हेक्टर ॲडिशन ओबेज असोसिएटिव्ह लॉ. असे 2 लॉ काय करते, व्हेक्टर ॲडिशन ओबे करते. आता आपण बघणार आहे सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर बाय युझिंग ट्रायंगल लॉ. हे आपण काय बघितलं, ॲडिशन बघितलं.
आता सबट्रॅक्शन सिम्पल आहे. नंतर आपण डिटेलमध्ये सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ नंतर बघणार आहे. सध्या आपण ट्रायंगल लॉनं दोन वेक्टरची सबट्रॅक्शन करूया. सपोज तुम्हाला हा एक वेक्टर दिला, हा वेक्टर आहे ए बार आणि हा दुसरा वेक्टर तुम्हाला दिला बी बार, आणि दोन्ही वेक्टर्स तुम्हाला काय सांगितलं आहे, सबट्रॅक्शन करा आणि रिझल्टंट फाइंड आउट करा. सो ह्यांचा रिझल्टंट काय असणार आहे, ए बार मायनस बी बार. हेच मी असं लिहू शकतो, ए बार प्लस मायनस बी बार. ओके, म्हणजे मी काय करणार, ए बारमध्ये बी बारचा निगेटिव्ह वेक्टर ॲड करणार. ह्यालाच मी काय म्हणणार, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. बघा समजून घ्या, आपल्याला कुठलं ऑपरेशन करायला सांगितलं तर ए बार मायनस बी बार, दॅट इज सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर. मग मी हे कसं लिहिलं, ए बार प्लस मायनस बी बार. मायनस बी बारचा अर्थ काय असणार आहे, बी बारचा हा काय झाला, निगेटिव्ह वेक्टर. म्हणजे पहिल्या वेक्टरमध्ये दुसऱ्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, जो आर बार मिळेल ते काय असणार आहे, दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मिळणारा रिझल्ट म्हणजे आर बार. सो दिस इज द ए बार, दिस इज द बी बार, अगेन ए बार. आता बी बारचा आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह वेक्टर. मग बी बारचा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय असणार आहे, तर ह्या बी बारची मॅग्निट्यूड आपण आहे तीच ठेवणार, फक्त डायरेक्शन अपोजिट घेणार. सो दिस इज बी बार, इथे बी बार काय येणार, उलटा येणार, मायनस बी बार. बघा, दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. तर आपल्याला ए बार मिळाला, मायनस बी बार मिळाला. आता ह्यांची काय करायची, वेक्टर ॲडिशन. आणि वेक्टर ॲडिशन आपण आत्ता शिकलोय बाय युझिंग ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो, फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ड्रॉ करायचा, दॅट इज ए बार. पहिल्याच्या एंडिंगपासून म्हणजेच हेडपासून दुसरा वेक्टर स्टार्ट करायचा. ओके, मग बी बार कसा येणार, इथं ॲज इट इज काढा बी बार. सो दिस इज द बी बार, दॅट इज निगेटिव्ह ऑफ बी बार. आणि पहिल्याच्या स्टार्टिंगपासून दुसऱ्याच्या एंडिंगपर्यंत हा जो आहे तो काय असणार आहे, रिझल्ट, दॅट इज ए बार मायनस बी बार. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर. लक्षात आलं, ह्याला आपण म्हणतो सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. म्हणजे आपण दोन वेक्टरची ॲडिशन सुद्धा बघितली आणि दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन पण बघितलं. आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी एक महत्त्वाचा नियम आहे, महत्त्वाचा रूल आहे की तुम्ही कुठल्या दोन वेक्टरची ॲडिशन किंवा कुठल्या दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन करू शकता, तर सेम टाईपच्या वेक्टरचंच, वेक्टर ऑफ सेम टाईप किंवा सेम काइंड. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन वेक्टर ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता. म्हणजे आपण म्हणू शकतो की फोर्समध्ये तुम्ही फोर्स ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता. ओके, किंवा व्हेलॉसिटीमध्ये व्हेलॉसिटी वेक्टर ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता. म्हणजे सेम टाईपच्या वेक्टरचीच काय होऊ शकते, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. मग तुम्ही असं म्हणाल की व्हेलॉसिटी वेक्टरमध्ये आम्हाला फोर्स वेक्टर ॲड करायचा आहे, हे पॉसिबल नाही. तर मग हा नियम लक्षात ठेवा.